जय महाकाली कलकत्तेवाली। नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मोडक, टूर ऑर्गनाइज सोमनाथ टूरिज्म। सब तीरथ बार बार गंगा सागर एक बार ही यात्रा करत असतानाचा हा जय महाकाली मंदिरातील प्रसंग। जसे ही यात्रेकरू श्रद्धालू कशी लाईनला उभे आहेत, ही लाईन लागायचं काहीच कारण नाही हो, पण इथलं नियोजनच अशा पद्धतीचं आहे का अशा पद्धतीचं नियोजन बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्म प्रार्थनास्थळी पाहायला भेटतात। त्यापैकी हा एक कालीमाता मंदिर। याचं कारण आहेच की मंदिरामध्ये बसलेले लुटारू असतात। लुटारू कोण तुम्हालाही माहिती आहे। या लुटारूंच्या मुलं श्रद्धालूंना यात्रेकरूंना खूप काय त्रास होतो, त्रास भोगावा लागतो। याला कारणीभूत केवळ लुटारू आणि थोडक्यात आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला भिकारीसुद्धा पाहायला भेटतील। आपण भीक देतो म्हणून भिकारी निर्माण होतात। हे असा प्रसंग तुम्हाला दुसऱ्या धर्मस्थळी कुठंच पाहायला भेटणार नाही। थोडक्यात बोलायचं उद्देश म्हणजे शीख प्रार्थनास्थळी म्हणजे गुरुद्वारामध्ये अत्यंत शिस्तबद्ध दर्शन, त्यांचं प्रार्थनास्थळच ते त्या पद्धतीत राखून ठेवलं आहे। त्यानंतर चर्चमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे बेशिस्त अजिबात आढळणार नाही, लुटारू आढळणार नाही। त्यानंतर मस्जिदमध्ये सुद्धा तुम्हाला लुटारू भिकारी आढळणार नाही। केवळ आपल्या हिंदू प्रार्थनास्थळी जेवढे भिकारी तेवढेच लुटारूसुद्धा मंदिरामध्ये आहे। आणि या आपल्या प्रार्थनास्थळी या लुटारूंच्यामुळं खूप काही त्रास यात्रेकरूंना श्रद्धालूंना भोगावा लागतो। आणि त्याच्यातलाच हा त्रस्त यात्रेकरू मी बघतोय। बघा कशा पद्धतीची ही लाईन आहे। ही लाईन लावायचं एवढं काहीच कारण नाही, पण लुटारू बसलेत। लुटारूंची पोटं कशी भरतील, हे बंद व्हायला पाहिजे। अक्षरशः खूप चित्रविचित्र प्रकार आपल्या हिंदू मंदिरामध्ये दर्शनाच्या संबंधित पाहायला भेटतात। ह्या गोष्टी खरोखर कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत। प्रत्येक ठिकाणी लुटारू जास्त आणि ब्राह्मण लोक कमी, अशी परिस्थिती आताच्या काळामध्ये प्रत्येक श्रद्धालूला यात्रेकरूला भोगावी लागते। यामध्ये बिलकुल काही शंका नाही। धन्यवाद मित्रांनो। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं का मंदिराच्या परिसरामध्ये प्रामाणिकपणे राहिला नाही। जे की बसले आहेत ते लुटारूच बसलेलं आहे, 100% खरं आहे आणि हे मान्य करावं लागेल तुम्हाला।